हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर हर्षवर्धनला ही गोष्ट समजू लागली आहे की जर ऊर्जाला एकानंतर एक विक्रांत विरुद्ध पुरावे मिळत आहे, याचा अर्थ विक्रांत हा दोषी असू शकतो. त्याने पद्माबरोबर विनयभंगाचा प्रयत्न केला असावा आणि यासाठीच त्याने विक्रांतला चक्क आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलंय आणि तो विक्रांतची उलट तपासणी करतोय, त्याला आपल्या शब्दात फसवतोय आणि त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसरीकडे शौर्यने एक खूप मोठा निर्णय घेतलाय. तो चक्क ऊर्जाला आय लव्ह यू म्हणालाय, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं त्याने ऊर्जाला सांगितलंय. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसला. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही तिच्या घराकडे यायला निघालेली असते. ती तिच्या चाळीजवळ असते तेवढ्यात तिला शौर्याचा कॉल येतो. पण ऊर्जाला लगेचच आठवतं की आईने मला सांगितलंय शौर्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. त्यामुळे ऊर्जा ही लगेचच शौर्याचा फोन कट करते. इकडे शौर्य हा गाडीत तिला भेटायला येत असतो आणि ऊर्जाने माझा फोन कट केला त्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं, चुकून झाला असेल असा विचार करून तो पुन्हा एकदा ऊर्जाला फोन लावतो. ऊर्जा पाहते की शौर्य परत परत कॉल करतोय, त्याला एकदा सांगून टाकावं असा विचार करून ती फोन उचलते आणि विचारते, हा बोल. तर शौर्य तिला विचारतो, ऊर्जा तू माझा फोन का कट केला? ऊर्जा चिडून म्हणते, आता उचलला ना, मग बोल. शौर्य म्हणतो, हो ठीक आहे, चल आपल्याला जायचंय ना पोलीस स्टेशनमध्ये, गुळगुत्तेने बोलवलं होतं. तर ऊर्जा सांगते, त्याची काही गरज नाहीये, मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि माझं सगळं काम झालंय. शौर्य म्हणतो, बरं झालं, मग काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? ऊर्जा विचारते, तुला काय करायचंय? तर शौर्य म्हणतो, असं का बोलतेस तू माझ्याशी? तू मला नेहमी सांगतेस ना जनरली, म्हणून मी विचारतोय. ऊर्जा त्याला सांगते, हो ठीक आहे, मी तेथे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तेथे त्या विक्रांतच्या 4 मित्रांविरुद्ध मी FIR केली आहे. शौर्यला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, तू FIR का केलीस? तर ऊर्जा त्याला सांगते, गुळगुत्तेला एक व्हिडिओ सापडलाय, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ते विक्रांतचे 4 मित्र माझ्यावर हल्ला करताय, त्यामुळेच मी तेथे FIR केली आहे आणि तो जो व्हिडिओ होता तो फॉरेन्सिकमध्ये सुद्धा पाठवलाय, त्याचाही रिपोर्ट काही दिवसात मिळेलच. शौर्य म्हणतो, अरे वा, हे तर तू खूप भारी केलं, चल मग आपण भेटूया. ऊर्जा विचारते, आता कशाला भेटायचंय? तर शौर्य म्हणतो, असंच मला तुझ्याशी बोलायचंय, तुझ्याशी भेटायचंय, आपण आपल्या नेहमीच्या स्पॉटला भेटूया, चाय चुई खारीखुरीला. तर ऊर्जा सांगते, नाही, मला तुला नाही भेटायचंय, आता मी सरळ घरी चालली आहे. शौर्यला काही कळतच नाही की ऊर्जा असं का वागतीये. शौर्य तिला विचारतो, काय झालंय तुला? तर ऊर्जा त्यालाच विचारते, तुला काय झालंय? तू मला एवढे प्रश्न का विचारतोय? शौर्य म्हणतो, ऊर्जा तू दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढतेस का? ऊर्जा म्हणते, मी कशाला दुसऱ्या कोणाचा राग तुझ्यावर काढू? शौर्य विचारतो, मग माझी काही चूक झाली आहे का? तुला माझा राग आलाय का? तू माझ्याशी असं का बोलतीये? ऊर्जा चिडून म्हणते, मला तुझा नाही राग आलाय, मला फक्त नाही भेटायचंय तुला, माझं काम झालंय आणि मी माझी घरी चालली आहे. शौर्यला काही कळतच नाही की ऊर्जाचं नेमकं काय चाललंय. शौर्य म्हणतो, हा आत्ता माझ्या लक्षात येतंय, तू माझ्यावर प्रँक करतेयस का? जाणून बुजूनच चिडण्याचं नाटक करते ना? तर ऊर्जा चिडून म्हणते, मी का तुझ्याबरोबर प्रँक करेल? मी काही तुझ्याबरोबर चिडली नाहीये, प्रँक करत नाहीये, मला फक्त तुला आता नाही भेटता येणार असं म्हणून ऊर्जा ही फोन कट करते. शौर्यला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा खूप दुःखी होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, शौर्य तुझी काहीच चूक नाहीये, तुझं काहीच चुकलं नाहीये, तू मला दुखावलं नाहीये, फक्त मी माझ्या आईला दिलेलं वचन पाळतेय. माझ्या आईने मला सांगितलंय तुझ्याशी बोलायचं नाही, कोणतेच संबंध ठेवायचे नाही आणि मी माझ्या आईचं ऐकतेय असं म्हणून ऊर्जा खूप दुःखी होते. तर इकडे कुमुदिनी आईसाहेब विजयावर खूप चिडते आणि विजयाला जाब विचारते, तू या घरचे संस्कार विसरलीस का? जेव्हा बाहेरचे घरात असतील तेव्हा घरातील मोठ्या माणसांना जाब नाही विचारायचा, त्यांना काही समजावून नाही सांगायचं आणि आपल्या घरचा हा मोठा नियम तू विसरलीस. विजयाची बोलतीच बंद असते, आपलं चुकलंय हे तिला माहीत असतं, त्यामुळे ती गुपचूप सगळं ऐकून घेत असते आणि दिव्या मात्र चांगलीच खुश असते, कारण विजयाचा अपमान होतोय त्यामुळे तिला आनंद झालेला असतो. शैलजा सुद्धा खुश असते आणि कुमुदिनी ही विजयाला जाब विचारते, तुला आता असं वाटत असेल
की तुला जावई येणार आहे, तुला सून आली आहे, दुसऱ्या मुलाचंही लग्न होणार आहे, दुसरी सून येणार आहे, म्हणजे तू आता मोठी झाली आहेस आणि या घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार तुला मिळायला हवा. आणि जर तुला हा निर्णय घेण्याचा अधिकार हवा असेल ना, तर चहूबाजूने विचार करण्याची जी पद्धत असते ना, क्षमता असते ना, आधी ती डेव्हलप कर, जशी ती माझ्याकडे आहे. तू फक्त एकाच दिशेने विचार करते. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे ही तुझी मोठी सून. पाहिलंस का तिच्याकडे? बाहेरचे लोक घरात येतात तेव्हा ही लंकेच्या पार्वतीसारखी घरामध्ये असते. कसं दिसतं ते? आत्ताच्या आत्ता तिचे सगळे दागिने परत करायचे. हे ऐकून विजयाला जबर धक्काच बसतो. तर दिव्या खूप खुश होते. जेव्हा कुमुदिनीची नजर तिच्यावर असते तेव्हा दिव्या ही मी खूप गरीब बिचारी आहे असं एक्सप्रेशन देते. आणि जेव्हा कुमुदिनीची नजर नसते तेव्हा ती हसत असते, स्माईल करत असते. तिचे एक्सप्रेशन खूप भारी आहेत. आणि मग कुमुदिनी ही शैलजाला ठणकावून सांगते, आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान जे आमदार शिर्केने इथे पाठवले ना शगुन म्हणून, ते त्यांच्या घरी पाठवून द्यायचं. आणि विजया तू आत्ताच्या आत्ता त्या दिव्याचे सगळे दागिने तिला परत करायचे. जा येथून असं म्हणून ती विजयाला जायला सांगते. दिव्या खूप खुश होते आणि पुन्हा एकदा तेच एक्सप्रेशन देते. कुमुदिनीने पाहिलं की गरीब बिचारीसारखं आणि तिचं लक्ष दुसरीकडे गेलं की मग चांगली स्माईल करते. शेवटी मला माझे दागिने मिळाले आणि अर्पिता या घरची सून सुद्धा बनणार नाही म्हणून दिव्याला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे शौर्यला काही कळतच नाही. शौर्य विचार करतो, ऊर्जा माझ्याशी असं का वागतीये? तिने माझा फोन का कट केला असेल? मला तिच्याशी बोलावंच लागेल असा विचार करून तो पुन्हा एकदा ऊर्जाला कॉल लावतो. ऊर्जा त्याचा फोन उचलते आणि विचारते, आता कशाला फोन केलायस? तर शौर्य तिला विचारतो, ऊर्जा तू जेवण केलंयस का? तुला भूक लागली असेल ना? ऊर्जा खूप इमोशनल होते. मी याच्याशी एवढं वाईट वागतीये, उद्धटपणे बोलतीये आणि हा माझी एवढी काळजी करतोय. ऊर्जा त्याला विचारते, मी जेवण केलं की नाही असं तू का विचारतोय? तर शौर्य म्हणतो, कसं आहे ना, माझं सुद्धा असंच आहे. मी जर जेवलो नसलो, भूक लागलेली असली ना, का माझी सुद्धा खूप चिडचिड होते. मला वाटतंय तू माझ्यावर जी चिडचिड केली ना, तुला भूक लागली आहे म्हणून. तू ना आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आहे, चाय चुई खारीखुरीला. तेथे आपण जगातलं सगळ्यात हेल्दी फूड चाय आणि खारी खाऊया. चल, तुला सुद्धा नक्की आवडेल. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य मला नाही यायचंय. तर शौर्य तिला म्हणतो, का नाही यायचंय? चल बरं लवकर तेथे भेट, मी सुद्धा तेथेच येतोय. आपण दोघे तेथे भेटूया आणि मस्तपैकी चाय चुई खारीखुरी खाऊया. तुझं आवडतं चाय चुई खारीखुरी. पण ऊर्जा त्याला स्पष्ट शब्दात नकार देते. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? मला नाही यायचंय, मी नाही येणार आहे असं म्हणून ऊर्जा फोन कट करते. त्यामुळे शौर्यला खूप वाईट वाटतं. पण शौर्यपेक्षा जास्त ऊर्जाला वाईट वाटलेलं असतं. ती दुःखी असते आणि रडत रडत घरी जाते. शौर्यला कळतच नाही की ऊर्जाचं नेमकं काय बिनसलंय. तर दुसरीकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये तो आपल्या सगळ्या असोसिएट्सला केसबद्दल सांगत असतो. तेवढ्यात भजनला इन्स्पेक्टर मानेचा कॉल येतो आणि मग भजन फोन स्पीकरवर ठेवतो आणि हर्षवर्धनला सुद्धा ऐकायला देतो. माने भजनला सांगतो, भजन साहेब मला आहे ना एक खूप महत्त्वाची बातमी मिळाली आहे त्या विक्रांतच्या केसबद्दल. भजन विचारतो काय? तर माने सांगतो, इन्स्पेक्टर गुळगुत्तेला एक व्हिडिओ सापडलाय. या व्हिडिओमध्ये विक्रांतीचे 4 मित्र आहे ना त्या ऊर्जावर हल्ला करताय. आणि मग इन्स्पेक्टर गुळगुत्तेच्या सांगण्यावरून ऊर्जाने त्या 4 मित्रांविरुद्ध पोलीस FIR सुद्धा केली आहे. हे ऐकून हर्षवर्धन हा लगेचच भजनला सांगतो, ते जास्त महत्त्वाचं नाहीये, त्याला सांग अजून दुसरी कोणती बातमी आहे का? भजन विचारतो, ठीक आहे, अजून एखादी बातमी आहे का? तर लगेचच इन्स्पेक्टर माने सांगतो, हो अजून एक बातमी आहे. असा एक व्हिडिओ गुळगुत्ते आणि ऊर्जाला सापडलाय ज्यामध्ये स्वतः विक्रांत दिसतोय. हे ऐकून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन फोन स्वतःच्या हातात घेतो आणि विचारतो, कोणता व्हिडिओ, कसा व्हिडिओ आणि कुठे सापडला? माने सांगतो, साहेब तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये विक्रांत हा स्पष्ट दिसतोय. तर इकडे कुमुदिनी ही घरी असते. तेवढ्यात शौर्य तिला कॉल करतो. कुमुदिनी विचारते, काय झालं? तर शौर्य म्हणतो, आजी मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आजी म्हणते, ठीक आहे मी घरीच आहे, तू घरी ये. आणि शौर्य फोन कट करतो, घराकडे यायला निघतो. तर इकडे हर्षवर्धन मानेला विचारतो, मला त्या व्हिडिओबद्दल जी काही माहिती आहे ती सांग. तर माने सांगतो, मी तो व्हिडिओ पाहिला नाहीये, मी फक्त इन्स्पेक्टर घोळगुत्तेला आणि ऊर्जाला बोलताना ऐकलंय की त्या व्हिडिओमध्ये विक्रांत सुद्धा दिसतोय आणि हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. आणि मग त्यांनी तो व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलाय. मी तो व्हिडिओ पाहिला नाही आणि कोणाकडे आहे ते सुद्धा मला माहीत नाहीये.
तेव्हा हर्षवर्धन हा इन्स्पेक्टर मानेला सांगतो, मला कोणत्याही परिस्थितीत तो व्हिडिओ हवाय. तुला जेवढे पैसे हवे असतील तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण लवकरात लवकर तो व्हिडिओ नेमका कोणाचा आहे, त्यामध्ये विक्रांत कसा दिसतोय आणि तो व्हिडिओ आता कोणाकडे आहे, हे सगळं डिटेल्स मला पाहिजे आहेत. इन्स्पेक्टर माने म्हणतो, ठीक आहे हर्षवर्धन साहेब, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो लवकरात लवकर. आणि तो फोन कट करतो. हर्षवर्धन मात्र चांगलाच टेन्शनमध्ये येतो. ऊर्जाला हा कोणता नवीन पुरावा सापडलाय ज्यामध्ये विक्रांत दिसतोय असा विचार तो करत असतो. तर इकडे इन्स्पेक्टर माने फोन कट करतो आणि मागे वळून पाहतो. तेव्हा इन्स्पेक्टर मानेला जबर धक्का बसतो, कारण चक्क इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्याच्यासमोर उभा असतो आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेने पहिल्यांदाच दाढी केली आहे. म्हणजे आता कोणीच त्याला म्हणू शकत नाही की तुम्ही युनिफॉर्ममध्ये नाहीये, जा दाढी करून या. आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला पाहून माने थरथर कापू लागतो. इन्स्पेक्टर गुळगुत्ते विचारतो, कोणाला फोन केला होतास? माने खोटं सांगतो, माझ्या बायकोला. इन्स्पेक्टर गुळगुत्ते चिडून म्हणतो, अरे खरं बोल रे, खरं बोल. मी तुला बोलताना ऐकलंय, फॉरेन्सिक, तो व्हिडिओ, हे सगळं मी बोलताना ऐकलंय. सांग कोणाला फोन केला होता? माने घाबरून म्हणतो, नाही सर, मी तर माझ्या बायकोलाच कॉल केला होता. तेव्हा गुळगुत्ते म्हणतो, तू तुझ्या बायकोला कॉल केला होता ना, ठीक आहे, चल तुझा फोन दाखव. माने खूप घाबरतो आणि गुळगुत्तेला फोन देतो. तो म्हणतो, चल आता पासवर्ड सांग. माने पासवर्ड सांगायला कानकुचर करू लागतो. त्यामुळे गुळगुत्ते खूप चिडतो आणि म्हणतो, माझा तुझ्यावर पहिल्यापासून डाऊट आहे, तू ना मला फसवतोय, इथली बातमी तिकडे पुरवतोय, लवकरात लवकर सांग. इन्स्पेक्टर माने घाबरत घाबरत आपल्या फोनचा पासवर्ड सांगतो आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा पासवर्ड फोनमध्ये टाकणार, फोन अनलॉक करणार, त्याला सगळं सत्य समजणार. इतक्यात इन्स्पेक्टर गुळगुत्तेला कमिशनर साहेबांचा कॉल येतो. गुळगुत्ते खूप दुःखी होतो आणि इन्स्पेक्टर मानेला म्हणतो, जर हा महत्त्वाचा फोन मला आला नसता ना, तर तुझं सत्य मी आत्ता शोधून काढलं असतं. आणि एक लक्षात ठेवायचं, जर तू मला डबल क्रॉस केलं, मला फसवण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुझी अशी अवस्था करेल ना की तू स्वतःसुद्धा स्वतःला आरशात ओळखू शकणार नाही. असं म्हणून इन्स्पेक्टर गुळगुत्ते फोनवर बोलायला तेथून निघून जातो. इन्स्पेक्टर माने चांगलाच घाबरतो. आता आपलं काही खरं नाही अशी त्याला भीती वाटते. इकडे शौर्य हा घरी कुमुदिनीला भेटायला येतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. कुमुदिनी विचारते, काय झालंय शौर्य, तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? तर शौर्य सांगतो, आजी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ऊर्जा माझ्याशी बोलत नाहीये, ती माझा फोनही उचलत नाहीये. तर लगेचच आजी म्हणते, अरे एवढंच ना, तिचा मूड नसेल, काही घडलं असेल, चिडली असेल, ती बोलेल ती तुझ्याशी. शौर्य सांगतो, अगं मी खूप प्रयत्न केले, ती ऐकतच नाहीये. तर आजी म्हणते, बोलेल बोलेल, नको काळजी करू. केसचं काय झालं? तर शौर्य सांगतो, ऊर्जाला तो कर्नल पाटेकरांच्या घरी CCTV फुटेज मिळालं, त्याचा पंचनामा वगैरे झालाय आणि फॉरेन्सिकमध्ये तो व्हिडिओ पाठवलाय, त्याचा रिपोर्टसुद्धा येईल. तेव्हा लगेच ती सांगते, हो मग ते तर चांगलं झालं, तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट तर लागणारच आहे. पण लगेचच शौर्य सांगतो, आजी तेथे एक घटना घडली. जेव्हा ऊर्जा ही पोलीस स्टेशनमध्ये गेली होती ना, तेव्हा तेथे भजन आला होता आणि कर्नल पाटेकरांच्या बंगल्याबाहेर सगळं चेक करत होता. हे ऐकून कुमुदिनीला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, भजन तेथे कसा आला होता? शौर्य सांगतो, कदाचित तो सुद्धा CCTV चेक करायला आला होता, पण कर्नल पाटेकरांनी एक दिवस आधीच CCTV काढून ठेवला होता, त्यामुळे त्याला काही कळलं नाही, म्हणून बरं झालं. तर कुमुदिनी ही शौर्यला समजावून सांगते, शौर्य, हर्षवर्धन काही साधासुद्धा वकील नाहीये आणि भजन तेथे पोहोचला, याचा अर्थ नक्कीच त्याने तुमच्या मागावर कुणीतरी माणूस लावलाय. तुम्ही कर्नल पाटेकरांच्या बंगल्यावर गेले हे त्यांना समजलं असेल, म्हणून भजन तेथे चेकिंग करायला आला होता. आणि हर्षवर्धन काहीही करू शकतो, तो पोलीस सुद्धा खरेदी करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत कोर्टात हा पुरावा सादर होत नाही, तोपर्यंत पुरावे आणि साक्षीदार बदलू शकतात. त्यामुळे ऊर्जाला सांग, या सगळ्याकडे बारीक लक्ष ठेव. तर शौर्य म्हणतो, खरंच आजी, ऊर्जालाही सांगायला हवं, पण ऊर्जा तर माझा फोनच उचलत नाहीये, माझ्याशी बोलतच नाहीये. तर आजी म्हणते, अरे तुझा फोन उचलत नाहीये ना, मग तू तिला तिच्या घरी भेटायला जा, घरी जाऊन तिला सगळं सांग. शौर्य म्हणतो, अरे वा आजी, तू तर मला भारी आयडिया दिली, थँक्यू. असं म्हणून शौर्य हा लगेचच ऊर्जाच्या घरी जायला निघतो. इकडे ऊर्जा घरी पोहोचते आणि पूर्वा तिला विचारते, काय ग, यायला उशीर झाला का, झाली का तुझी सगळी कामं? तेव्हा ऊर्जा तिला झालेलं सगळं सांगते. हो, माझी सगळी कामं झाली आहेत आणि मी FIR सुद्धा केली आहे. आणि मग पूर्वा तिला विचारते, तू एकटीच गेली होतीस का?
ऊर्जाला समजतं की पूर्वा ही शौर्याबद्दल विचारतीये आणि ती म्हणते, हो आई, नको टेन्शन घेऊ, मी एकटीच गेले होते, शौर्याला बरोबर घेऊन गेले नव्हते. हे ऐकून पूर्वाला वाईट वाटतं, उगाचच मी या दोघांना नातं तोडायला लावलंय. ऊर्जा खूप दुःखी असते हे पूर्वाच्या लक्षात येतं. तर इकडे हर्षवर्धन हा विचार करत असतो. आता इन्स्पेक्टर मानेने सांगितलं की ऊर्जाला असा पुरावा मिळालाय ज्यात विक्रांत दिसतोय, पण मला तर असंच वाटतं की विक्रांतने काहीच चुकीचं केलं नाहीये, पद्माचा विनयभंग केला नाहीये. पण जर ऊर्जाला असा पुरावा मिळाला असेल याचा अर्थ विक्रांत दोषी आहे आणि मी माझ्या मुलीचं लग्न अशा मुलाबरोबर नाही करून देऊ शकत. त्याच वेळेस हर्षवर्धनला आठवतं की आज घरी सकाळी काय झालं होतं. आईसाहेबांनी विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा थांबवण्याचं सांगितलं आणि त्याच वेळेस ऊर्जाला हा पुरावा मिळालाय. मग नक्की नेमकं आहे तरी काय? विक्रांत खरंच दोषी असेल का, की ऊर्जाकडे जो पुरावा आहे तो खोटा आहे? पद्मा खरं बोलतीये का? असं कन्फ्युजन हर्षवर्धनच्या डोक्यात होतं आणि तो विचार करतो, आता मला विक्रांतला सगळं सत्य विचारावं लागेल. तो लगेच विक्रांतला कॉल करतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसला मला भेटायला ये, महत्त्वाचं बोलायचंय. आणि तो फोन कट करतो. आता विक्रांतकडूनच सत्य जाणून घ्यावं लागेल असा विचार हर्षवर्धन करतो. तर इकडे ऊर्जा ही घरात तिची कामं करत असते तेव्हा पूर्वा तिला थांबवते आणि म्हणते, ऊर्जा, मी खूप विचार केला आणि मला माझी चूक समजलीये. मी उगाचच तुला शौर्यशी बोलू नको असं सांगितलं. तू शौर्यशी बोलू शकतेस, पण तू माझी सुद्धा बाजू समजून घे ना. मी एक आई आहे आणि आजकालच्या जगामध्ये एक मुलगा आणि मुलगी हे दोघे मित्रमैत्रीण आहे हे कोणाला पटत नाही. त्यांच्यामध्ये वेगळंच काहीतरी नातं असेल असं लोक समजतात आणि मग मुलीचीच बदनामी होते. माझ्या मुलीची बदनामी होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. यात माझं काय चुकलं? पण तू शौर्यशी बोलू शकतेस कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऊर्जाला सुद्धा आईची काळजी पडते. ती आईला म्हणते, आई, खरंच तू चुकली नाहीयेस आणि मी तुझ्यावर रागावली नाहीये. नाहीतर मी सकाळीच तुझ्याशी भांडण केलं असतं की आई तू असं का बोलतीये आणि मी शौर्यशी बोलणं नाही बंद करणार. पण एक आई म्हणून तुला माझी काळजी वाटते हे मला समजतंय आणि तू नको काळजी करू. मी कधीच काही चुकीचं करणार नाही. एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून तुला मान खाली घालावी लागेल असं मी कधीच काही करणार नाही. हे ऐकून पूर्वाला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती म्हणते, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती आहेच गुणी, ती असं कधीच काही चुकीचं करणार नाही. तर इकडे विक्रांत हा हर्षवर्धनच्या केबिनमध्ये येऊन बसतो. पिऊन त्याला कॉफी आणून देतो, पण विक्रांत खूप टेन्शनमध्ये असतो. मी नाराज आहे, आज सकाळी जे काही घडलं त्यामुळे चिडलो असं तो दाखवतो. हर्षवर्धन त्याला विचारतो, सकाळमुळे नाराज आहेस ना? तुझ्या घरात सुद्धा खूप टेन्शन असेल. आमदार साहेब तर खूप चिडले होते. विक्रांत काहीच बोलत नाही आणि कॉफी पित असतो. तेव्हा हर्षवर्धन हा विक्रांतला विचारतो, विक्रांत, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पद्माने तुझ्यावर जे आरोप लावले आहेत ना ते खोटे आहेत आणि तू असं कधीच करू शकत नाही. तर विक्रांत म्हणतो, हो अंकल, माझ्यावर त्या पद्माने खोटे आरोप लावले आहेत. मी असं स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही एखाद्या मुलीचा विनयभंग करणं आणि इतकं वाईट वागणं. पण हर्षवर्धन त्याला आपला वकिली खाक्या दाखवतो आणि चक्क त्याला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला म्हणतो, विक्रांत, तू मला सगळं खरं खरं सांगितलंय ना? आत्ताच तू म्हणाला की तू पद्माशी जबरदस्ती केलीये. हे ऐकून विक्रांतला मोठा धक्काच बसतो की यांना कसं कळलं आणि हे मला असा प्रश्न का विचारताय. तर इकडे ऊर्जा ही पूर्वाला वचन देते, आई, तू नको काळजी करू. मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही. तुला खाली पाहावं लागेल असं कधीच काही करणार नाही. पूर्वा म्हणते, तू आहेस माझी गुणाची लेक. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी नजर खाली जाईल, समाजात मला खाली पाहावं लागेल असं तू कधीच वागणार नाही आणि तू शौर्यशी बोलू शकते. या केसमध्ये तुला शौर्याची मदतच होतंय आणि तो खूप चांगला मुलगा आहे. तू त्याच्याशी बोलू शकतेस. हे ऐकून ऊर्जालाही आनंद होतो. ऊर्जा म्हणते, चल, मी तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवते. तर पूर्वा म्हणते, तू नको, मी बनवते. तू आत्ताच बाहेरून थकून आलीये. तर ऊर्जा म्हणते, तू तर नेहमीच माझ्यासाठी बनवते, आज मी तुझ्यासाठी चहा बनवते. आणि ती ऊर्जा पूर्वासाठी चहा बनवायला जाते आणि पूर्वालाही आनंद होतो की बरं झालं, माझ्या मनावरचं ओझं कमी झालं, नाहीतर मलाच वाईट वाटत होतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच भारी होता. आता हर्षवर्धनला सुद्धा विक्रांतवर संशय आलाय की विक्रांत हा खोटं बोलतोय आणि त्याने त्याची उलट तपासणी सुरू केली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की हर्षवर्धन विक्रांतला जाब विचारेल, तू खरं खरं सांग, खरंच तू पद्माचा विनयभंग केलाय का? तू माझ्यापासून काही लपवतोय का? त्यामुळे विक्रांत चांगलाच घाबरणार आणि आता हर्षवर्धनला काय उत्तर द्यावं, त्याला सत्य सांगावी काय अशी भीती त्याला वाटत असेल. तर दुसरीकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघे चाय चुई खारीखुरी या ठिकाणी भेटतील आणि दोघे मस्त चहा आणि खारीचा आनंद घेतील. पण शौर्यने मनाशी ठरवलेलं असेल की ऊर्जाला सांगायचं आणि तो चक्क आय लव्ह यू ऊर्जा असं म्हणेल. ऊर्जाचा तर आधी कानावर विश्वासच बसणार नाही आणि ती विचारेल काय म्हणालास, आणि शौर्य पुन्हा म्हणेल आय लव्ह यू ऊर्जा आणि ऊर्जाच्या हातात जो चहाचा ग्लास असेल तोच खाली पडणार. ती शौर्यकडे आश्चर्याने पाहत असेल. मग आता ऊर्जाचं उत्तर काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप